Hi everybody. Today we are going to learn a new chapter, that is set and relations. Set and relations. पूर्वी होतं set relations and functions. Okay. आता आपण बघूया set relations. सेट आणि रिलेशन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सेट म्हटलं की काय येतं, सगळ्यांना वाटतं की एक बंडल, बरोबर ना. आता फॉर एक्झाम्पल मी आता इथं लिहितो सेट, बरं का. सेट आपण स्टार्ट करतो, बंडल म्हणा किंवा ग्रुप म्हणा असं आपण म्हणतो. समजा आता बुक आहे, कलेक्शन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. ठीक आहे, कलेक्शन ऑफ बुक्स इन लायब्ररी. सेकंड, collection of clothes in shop. Third, आपण काय म्हणू शकतो, brilliant student in a class. A rich family in a city. बरोबर आहे. X person, त्याला पर्सन आपण म्हणतो. X person is a X person is nice, but he is a nice person असं ना. X is a nice person. क्लेवर पर्सन असं म्हणू शकतो, क्लेवर बॉय असं म्हणू शकतो. याच्यामध्ये कलेक्शन ऑफ बुक्स इन अ लायब्ररी आपण बघू शकतो की हा ठिकाणी गेलो रे, हा हिस्ट्री बुक आहे असं ओळीनं लावून ठेवलेले असतात. म्हणजे वी कॅन डिफाईन, आणि हे सगळे हिस्ट्रीचे बुक आहे. दीज आर द मॅथमॅटिक्स बुक, बरोबर आहे. दीज आर केमिस्ट्री बुक आहे, फिजिक्स बुक आहे, कॉमिक्स आहेत. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर व्हरायटी ऑफ बुक्स आर देअर, बट यू कॅन डिफाईन इट. You can define exactly. Collection of clothes in a shop, definitely children's wear, ladies wear, men's wear. You can define perfectly की बाबा हा हे कुणाकुणाचे आहेत, हे कुठल्या कुठले आहेत ना. म्हणजे गारमेंटमध्ये गेला, कुठल्याही शॉपमध्ये गेला तुम्ही, क्लॉथ शॉपमध्ये, तर यू कॅन डिफाईन इट विच क्लोथ्स आर फॉर विच पर्सन. ओके, मेन आहे, वुमेन आहे, चिल्ड्रन्स आहेत, त्याच्यामध्ये बॉय गर्ल, बरोबर आहे ना, मेल फिमेल, ह्या सगळ्या गोष्टी यू कॅन डिफाईन. ओके, ब्रिलियंट स्टुडंट इन अ क्लास. आता तुमच्या क्लासमध्ये म्हटलं की अथर्व इज अ व्हेरी ब्रिलियंट, म्हणा काय कोचर म्हणतात म्हणून अथर्व ब्रिलियंट आहे का, बाकीच्यांना पण विचारलं पाहिजे. कसं होतं, इंडिव्हिज्युअली आपण त्याच्यावरती काय करतोय, विचार करतोय. इंडिव्हिज्युअली विचार करून चालत नाही. अथर्व असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी जस्ट एक उदाहरण घेतलं. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अरे तो खूप चांगला आहे. जसं मी परवा तुम्हाला नाही, बहुतेक 12th मुलांना असं विचारलं होतं की तो खूप चांगला आहे. बाजूला उभा आहे तो म्हणतोय कारण त्याचा मित्र आहे, त्याला कदाचित बाहेर वडापाव देत असेल, वडेवर पिझ्झा देत असेल, कुठे पण नेत असेल, त्याला खाऊ पिऊ घालत असेल ना, तर तो म्हणा चांगला आहे, खूप चांगला आहे, तो खूप चांगला आहे. दुसरा ते वे चांगला आहे म्हणून सांगते ते, म्हणजे स्पेसिफिक आपण त्याला असं नाही सांगू शकत, डेफिनेटली आपण सांगू शकत नाही आहे. म्हणजे काय, तिथं सगळ्यात महत्त्वाचं काय, अकॉर्डिंग टू द पर्सन विल मे बी चेंजेस, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अकॉर्डिंग टू द अदर पर्सन असं वेगवेगळं बदलत राहतं.
तर तो असं काहीतरी आपण रिलेटिव्ह टर्म्स आहेत, त्या रिलेटिव्ह म्हणजे रिलेटिव्ह टर्म्स म्हणजे काय, त्याच्याशी निगडीत असणारी एखादी गोष्ट आहे ती तेवढी चांगली होणार, त्याच्यापासून त्याच्या अपोजिट असणाऱ्या लोकांना विचारलं तर ते कधीच म्हणणार नाही तो चांगला आहे. म्हणजे काय, इथं रिच फॅमिली इन सिटी तर काय क्रायटेरिया लावणार, BMW दिसत आहेत, दारमानं भरपूर गाड्या मोठमोठ्या दिसत आहेत आणि कर्ज कोट्यावधी रुपयाचे आहे का रिच फॅमिली ती, काय क्रायटेरिया लावणार का त्यांना असं चिकटवून फिरायचं आहे मग रिच पर्सन म्हणून, बिलकुल नाही ना. लक्षात येतं का, म्हणजे शेतामध्ये काम करून रात्री चांगली झोप लागणार पण श्रीमंत आहे, क्रायटेरिया ठरला पाहिजे ना, की म्हणजे वी कॅन नॉट डिफाईन एक्झॅक्टली. एक्स इज अ नाईस पर्सन, जसं मी आता म्हणतो, तो छान मुलगा आहे, हा खूप सुंदर आहे, चांगला आहे, कुणाला वाटतं कुणाला वाटणार नाही, म्हणजे रिलेटिव्ह आहे. म्हणजे सेटचा अर्थ काय, व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ दॅट सेट. सेट इज ए वेल डिफाइंड, सेट इज ए well defined collection of objects, well defined collection of objects, well defined collection of objects, this object may be listed or may be specified by rule, may be specified by a rule, a set is usually denoted by the, actually set जो आहे, सेट एक तर काय केला जातो, लिस्टेड केला जातो, किंवा दुसरी गोष्ट काय, स्पेसिफाईड बाय अ रूल, एखाद्या रूलने स्पेसिफाय केलेलं असतं, और लिस्टेड. आणि सेट डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, बाय कॅपिटल लेटर्स असं म्हणतो. आता मग त्याच्यामध्ये एलिमेंट्स जे आहेत ते आपण स्मॉल लेटर्सने लिहू, किंवा जो काही वर्ड असेल किंवा त्या पद्धतीनं इथं हा सेट काय केला जातो, डिनोट केला जातो. ठीक आहे. आता ही सेट थेरी कोणी क्रिएट केली, हू क्रिएटेड दिस सेट थेरी, सेट थ्योरी, THEORY की THOERY, सेट थेरी. आता हा सेट थेरी जी आहे तो इन्व्हेंट कोणी केली, जॉर्ज कॅन्टर, जर्मन मॅथमॅटिशियन. काय, जॉर्ज कॅन्टर, जर्मन मॅथमॅटिशियन होते, जवळजवळ 800 वर्षापूर्वी, म्हणजे याच्यापूर्वी. तर जॉर्ज कॅन्टर क्रिएटेड दिस सेट थेरी, which has become a fundamental theory in mathematics. ऍक्च्युली ही फंडामेंटल थेरी म्हणून आता मॅथमॅटिक्समध्ये बघितली जाते. आता बघितलं काय आपण, सेटची डेफिनेशन बघितली. काय होती डेफिनेशन, सेट इज नथिंग बट द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. तर वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स आहे, तर त्यानुसार आपल्याला इथं महत्त्वाचं काय आहे की सेट इज डिनोटेड बाय लिस्टेड, किंवा सेट इज स्पेसिफाइड बाय लिस्टेड और स्पेसिफाइड बाय रूल, हे लक्षात ठेवायचं. मग आता समजा तुम्हाला काही यामध्ये असे काही गोष्टी येतात, मग त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, सिम्बॉल असतात, सिम्बॉल्स म्हणतात आपण त्याला. त्याचं सिम्बॉल म्हणजे काय आणि मिनिंग त्याचं घ्यायचं, सिम्बॉल आणि मिनिंग म्हणजे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. कुठेही तुम्हाला CET असो ते JEE असो तुम्हाला सिम्बॉल माहीत पाहिजे आणि त्याचं मिनिंग माहीत पाहिजे. एप्सिलॉन हा जो आहे ह्याला काय म्हणतो, बिलॉंग्स टू, एप्सिलॉन नॉट म्हणजे डज नॉट बिलॉंग्स टू. ठीक आहे. त्याच्यानंतर कोलन असेल,
किंवा असे अशी लाईन असेल तर त्याला काय म्हणतो आपण सच दॅट. काय म्हणणार आपण याला सच दॅट असं म्हणणार. बरोबर आहे. असं असेल तर उलटा ये बरं का, त्याला फॉर ऑल असं म्हणायचं. फॉर ऑल. उलटा ई 12th मध्ये हे सगळं आहे तुम्हाला. उलटा ई असेल तर त्याला देअर एक्झिस्ट असं म्हणायचं. फॉर ऑल म्हणजे काय, सगळेच्या सगळे, सगळेच्या सगळे सॅटिस्फाय केले पाहिजे. म्हणजे एखादं तुम्हाला सेट थेरीमध्ये एक गोष्ट दिली आणि बिलॉंग्स टू धिस असं म्हटलं आणि त्याचं जर चेक केलं तर ऑल एलिमेंट शुड सॅटिस्फाय दॅट गिवन कंडिशन, देन वी कॅन से दॅट द फॉर ऑल देअर एक्झिस्ट मीन कोणी पण त्यामधला एक असेल विच सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ दॅट गिवन. ओके. जर दिलेल्या फंक्शनचे कंडिशन सॅटिस्फाय करणारा एक जरी असलं तर त्याला देअर एक्झिस्टनी डिनोट केला जातो. असं जर त्या दिलं असेल तर कोण कुणाचा डिवायझर आहे इथं. त्याच्या अगोदर अजून एक हा कोण असतो, इफ अँड ओनली इफ. त्याला काय म्हणतात, इफ अँड ओनली इफ. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन ओनली इफ. इफ अँड ओनली इफ झाला. आता ए इज अ डिवायझर ऑफ बी असं जर दिलं तर ए इज अ डिवायझर ऑफ बी. ए इज अ डिवायझर ऑफ बी असं म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. हा कोण आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सगळ्यांना माहिती आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स. यानंतर कोण, आय और झेड. सेट ऑफ इंटिजर्स. त्याच्यानंतर आय आणि हे नंतर क्यू. क्यू म्हणजे काय, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. क्यू नंतर कोण येणार, आर. आर म्हणजे सेट ऑफ रियल नंबर्स. आर पॉझिटिव्ह असेल तर सेट ऑफ रियल पॉझिटिव्ह नंबर्स किंवा सेट ऑफ पॉझिटिव्ह रियल नंबर्स. आणि सगळ्यात शेवटी सी. आता सगळ्यांना माहिती आहे हा सी कोण आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याच्यामध्ये काय येतो, रिअल अँड इमॅजिनरी पार्ट येतो. ठीक आहे. म्हणजे हे जे सिम्बल्स आहेत ते सिम्बल महत्वाचे आहेत, लक्षात ठेवून घ्या. याला एप्सिलॉन इज बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, सच दॅट असं स्लॅश असेल किंवा कोलन असेल. हा उलटा ए असेल तर फॉर ऑल, उलटा ई असेल तर देअर एक्झिस्ट, आय डबल एफ असेल तर इफ अँड ओनली इफ ए स्लॅश बी असं असेल तर ए इज अ डिवायझर ऑफ बी. आणि अँड सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आय और झेड डिनोटेड सेट ऑफ इंटिजर्स. देन सेट ऑफ रॅशनल नंबर्स क्यू. आणि आर सेट ऑफ रियल नंबर्स. आर पॉझिटिव्ह असेल तर सेट ऑफ पॉझिटिव्ह रियल नंबर्स. आणि लास्ट जो आहे सी सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आता रिप्रेझेंटेशन ऑफ, we have to think of representation of the sets. How to represent the set. आता आपण बघितलं एक तर तो लिस्टेड होऊ शकतो किंवा तो काय करायला शकतो, एक तर लिस्टेड किंवा आपण काय म्हणतो त्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये आणू शकतो त्याला. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स आज काय आहे वेगळं आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. देर आर टू मेथड्स टू रिप्रेझेंट अ सेट. बरोबर आहे का. पहिला त्याचं नाव काय आहे, टॅब्युलेशन. रोस्टर. टॅब्युलेशन म्हणजे काय, लिस्ट काढायची एखाद्या मुलाची तर त्या टेबलच्या फॉर्म मध्ये येतं किंवा रोस्टर फॉर्म मध्ये येतं किंवा इन्युमरेशन. आणि त्याच्यानंतर लिस्टिंग मेथड ही त्याची नाव आहेत. टॅब्युलेशन, रोस्टर, इन्युमरेशन आणि लिस्टिंग. आणि दुसरा आहे तो कोण असणार आहे, सेट बिल्डर ऑफ रूलर. सेट बिल्डर रूलर किंवा रूल असं म्हणतो आपण. सेट बिल्डर रूल और एकतर कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याची काय असते इथं प्रॉपर्टी असते. कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दोन आहेत, एक तर लिस्टिंग आहे आणि एक दुसरं सेट बिल्डर आहे रेग्युलर भाषेमध्ये तुम्हाला बघण्यासाठी. आता रोस्टर मेथड म्हणजे काय, इन दिस मेथड
all the elements right in the curly bracket. Each and every element should be separated by commas. Separated by commas. लक्षात येतं सगळ्यात पहिली गोष्ट all elements write down in the curly brackets. All elements are separated by commas. Element listed only at once. Element listed only at once. बरोबर आहे. इथं कर्ली ब्रॅकेट मध्ये देण्याचं आपण सांगितलं. दुसरा एलिमेंट सेपरेटेड बाय commas. Element listed only at once if they are two or more times. बरोबर आहे. असं असेल. आता सगळ्यात महत्वाचं काय तर इथं एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमास आर एनक्लोज विद इन दी कर्ली ब्रॅकेट्स. बरोबर ना. मग आता हे इथं झालं अशा पद्धतीने आपण ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. आता या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते तर एखादं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. मॅथमॅटिक्स हा वर्ड आहे तो आपल्याला राईट डाऊन करायचा. एम टू टाइम्स आहे एकदाच घ्या. ए एकदा ॲडव्हान्स. टी एच आहे एकदाच आहे. ई आहे. बरोबर आहे. तर परत एम घेतला, ए घेतला, टी घेतला, राहिला कोण आय, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर एस. हे झालं मॅथमॅटिक्स वर्ड मधले मॅथमॅटिक्सच्या वर्ड मधले हे लेटर्स आहेत विच आर रिटन इन बिटवीन दी कर्ली ब्रॅकेट. बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट घेतला आणि इज सेपरेटेड बाय कॉमाज म्हटलंय आणि टेकन ॲट वन्स ओनली. टेकन ॲट वन्स हा झाला टॅब्युलेशन किंवा रोस्टर किंवा इन्युमरेशन किंवा लिस्टिंग मेथड. दिस इज द फर्स्ट मेथड टू राईट डाऊन दी सेट. बरोबर आहे. सेट लिहिण्याची ही पद्धत आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं की दिलेले जे तुम्हाला एलिमेंट्स असतील ते एलिमेंट्स एका कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहावे लागतात. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिताना यू हॅव टू सेपरेट इट बाय कॉमास आणि तुम्हाला ते प्रत्येकजण सेपरेटली कॉमासनी सेपरेट करावा लागतो, वेगळा करायला दाखवावा लागतो. आणि मग कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचा. आणि जर का दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा एक जर का एलिमेंट येत असेल देन यू हॅव टू राईट ॲट वन्स. तुम्हाला एकदाच तो लिहावा लागेल, फक्त एकदाच लिहायचं. हे झालं लिस्टिंग मेथड बद्दल. आता सेट बिल्डर मेथड मध्ये काय. आता सेट बिल्ड करतो. इन दिस मेथड द सेट इज डिस्क्राइब्ड बाय द कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ इट्स एलिमेंट. दिलेल्या एलिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक त्याची प्रॉपर्टी राईट डाऊन केली जाते. आणि मग इन जनरल इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ द ए सॅटिस्फाय सम प्रॉपर्टी पी व्हेन राईट सॉरी सपोज मी इथं लिहितो 5, 10, 15, 25, 30 हे आहे लिस्टिंग मेथड मधला. मग तो सेट बिल्डर मेथड कसा असणार तर मग इथं x इज इक्वल टू x सच दॅट or we can add as a slash x such that x is a x is equal to 5n लिहा. x is equal to 5n. काय केलं इथं x हा असा आहे की x हा 5 ने मल्टिप्लाय होणारा एक नंबर आहे आणि इथं n बिलॉंग्स टू n सांगायचा आहे.
आणि n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 सांगायचं. लेस दॅन 7 म्हटलं तरी काही फरक पडत नाही. लेस दॅन ऑर इक्वल टू n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6 म्हटलं तरी चालतं. म्हणजे n कोण आहे सगळ्यात पहिला इथे कन्सिडर केला आहे नॅचरल नंबर. म्हणजे 1 to किती असणार आहे 6 असणार आहे. म्हणजे 1 टाका 5 आला, 2 टाका 10 आला, 3 टाका 15 आला, 4 टाका 20 राहिला, 20 आला, 5 टाका 25 आला, 6 टाका 30 आला. म्हणजे काय एकतर इथं असं लिहा, अदरवाइज यू कॅन राईट डाऊन लाईक दिस. n is less than 7 or n is less than or equal to 6, whatever may be it is. मग हे जे आहे this is nothing but a set builder method. You have to write down in the form of property. Alright, the a is equal to x such that x is काय x has property p म्हणा, x has property p. p या प्रॉपर्टी मध्ये तो राईट डाऊन केलेला असतो. फॉर एक्झाम्पल 3 4 5 6 7 8 असेल. कशा पद्धतीने लिहा, समजा n इज इक्वल टू 3 4 5 6 7 8. कसं लिहिणार हा सेट बिल्डर मेथड मध्ये, n इज इक्वल टू x such that x belongs to n आहे तो. आणि काय तो एकतर 2 पेक्षा मोठा आणि 9 पेक्षा लहान, 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हा असा असेल. किंवा कोण म्हणेल x such that x belongs to n whereas 3 is less than equal to x is less than equal to 8. कोण असं म्हणेल कशाही पद्धतीने नसेल तर x such that x is a natural number from 3 to 8 संपलं. अशा पद्धतीनं you can write down the set builder method. There are two types of methods. First is a listing method, second one is a set builder method. 1 minute. आता त्याच्यामध्ये कसं आहे की सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा लिस्टिंग मेथडमध्ये, ऑर्डर ऑफ एलिमेंट जी आहे. मग तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 लिहिला होता किंवा 3 4 5 6 7 8 तुम्ही सफल करू शकता त्याची जागा. म्हणजे काय, द ऑर्डर ऑफ रायटिंग ऑफ द एलिमेंट set is, the order of element in a set is immortal. This is the note, खूप इम्पॉर्टंट आहे. कसं असतं गावामध्ये लग्नाची पत्रिका छापायची. लग्नाची पत्रिका छापल्यानंतर बघा खूप काळजीपूर्वक ते बघितली जाते. त्याच्यामध्ये ते खाली नावं असतात ना, खाली पैसे कोण कोण आहेत ते घरातले मंडळी. चुकून जरा खालीवर झालं ना, मोठा भाऊ त्याच्यानंतर मग छोटा भाऊ मग त्याच्यापेक्षा छोटा, असे पूर्वी 5-7 लोक असायचे भाऊ. एक जरी खालीवर झालं ना की रुसाफुगी चालूच. माझं खालीच कसं नाव आलं, त्याचं वरतं कसं काय बारक्याचं टाकलं. तर तिथं तो प्रश्न आहे, इथं तो प्रश्न येत नाही आहे. इन मॅथमॅटिक्स whenever you listed that given elements in a curly bracket then there is a काय त्यांची जागा किंवा ऑर्डर ऑफ दॅट एलिमेंट इन अ सेट इज इमॉर्टल. काही फरक पडत नाही, तुम्ही मागे पुढे लिहिलात तरी चालतं, फक्त तो त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि तो एकदाच आला पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड थिंग, अन एलिमेंट ऑफ ए सेट इज नॉट रिटन मोर दॅन वन्स. मला जे सांगितलंय तो एकदाच लिहायचा आहे. ठीक आहे. आता आपण हे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट बघितलं. सेट रिप्रेझेंट करत असताना ह्या 2 गोष्टी झाल्या ह्या पद्धतीनं. पण तिसरी गोष्ट पण आहे, you can represent by using Venn diagram also, by using Venn diagram. डायग्रामेटिकली हा एक आहे आणि ते 2 आहेत. एक लिस्टिंग टॅब्युलर फॉर्म मध्ये, एक रूल मेथड मध्ये, किंवा त्याला आपण सेट बिल्डर मेथड म्हणू किंवा त्याला प्रॉपर्टी असं म्हणू. पण इथं जॉन वेन जे होते त्यांनी हे
काय केलेलं आहे, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. पिक्टोरियल प्रेझेंटेशन जे आहे, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट इज कॉल्ड अ वेन डायग्राम. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट इज नोन ॲज वेन डायग्राम. बरोबर आहे. इंग्लिश लॉजिशियन होते. मगाशी मी सांगितलं होतं की जॉर्ज कॅन्टर जर्मन मॅथमॅटिशियन होत दॅट 850 वर्षापूर्वी वगैरे त्याच्या कालखंडामध्ये. तर त्यांनी ते क्रिएट केले होते सेट थेरी. फंडामेंटल थेरी म्हणून आता मॅथमॅटिक्समध्ये यूज केली जाते. तर इथं ही फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट आहे ना, ते वेन जो डायग्राम आहे ती आहे कोणी केली, मी आता सांगितलं तर इंग्लिश लॉजिशियन जॉन वेन यांनी काय केली ते इंट्रोड्यूस केली. याच्यामध्ये काय करायचं की एनक्लोज्ड, बरं काय, म्हणजे एनी क्लोज्ड डायग्राम म्हणजे कुठला, सर्कल आला, मोस्टली आपण सर्कल यूज करतो, ट्रायंगल आहे आणि कोण आहे क्वाड्रिलॅटरल आहे, किंवा त्याला रेक्टँगल्स आपण म्हणू. काय म्हणू आपण त्याला, रेक्टँगल्स. ट्रायंगल्स, सर्कल्स, रेक्टँगल्स आर यूज टू रिप्रेझेंट ए सेट. दॅट इज कॉल्ड एज अ वेन डायग्राम. म्हणजे समजा तुम्हाला आता ए इज इक्वल टू 4, 6 आणि 8 राईट डाऊन करायचं. देन हाऊ विल यू राईट डाऊन these elements here, 4, 6, 8. इथं हा ए असं नेमिंग करायचं याला. आणि या पद्धतीने समजा ए इज इक्वल टू ए ई आय ओ यू. काय करणार, एकदाच सेटचं नाव वरती लिहा, इथं आत कोपऱ्यात कुठं पण लिहिलं तरी चालतं. म्हणतो ए ई आय ओ आणि यू. पिक्टोरियल तिथं तुम्हाला काय केलं पाहिजे, डॉट्स टाकले पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 0, -1, 2 असेल तर तुम्ही या पद्धतीनं ट्रायंगलमध्ये 0, 1, 2 वगैरे या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, हे रिप्रेझेंट करू शकता. आता टाइप्स ऑफ ए सेट, आता टाइप्स बघायचे आहेत आपल्याला. सेटचे काय बघायचे, आपल्याला टाईप बघायचे. आता सेटचे टाईप बघत असताना सगळ्यात पहिला म्हणजे काय, त्या सेटमध्ये काही नाहीच, सुरुवात इथून करायची. त्याला नाव काय बघा, नल सेट. सेकंड त्याला आपण एम्प्टी सेट असं म्हणू, किंवा त्याला वॉइड सेट असं पण म्हणतात. काय म्हणतात, वॉइड. हे दोन नाव पण वेगळे. नल सेट, नल म्हणजे काहीही नाही. A set in which no element is called as empty set, null set or void set. Set having no element is called as empty set, which is denoted by zero सुद्धा नाही. म्हणजे त्यात झिरो सुद्धा येत नाही, म्हणजे झिरो हा एलिमेंट सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, null set is denoted by phi or empty curly bracket. नेक्स्ट आता काहीच नाही, त्याच्यानंतर कोण येतो, एक असणार सिंगल टोन. सेकंड सिंगल टोन. आता सिंगल टोन जो आहे, आता सिंगल टोन सेट ज्याला म्हणतो आपण, कशाला म्हणणार मग, a set having one and only one element is known as a single tone set. So for example, y such that y belongs to n, 2 is less than y is less than 4. y हा असा आहे की y हा एक नैसर्गिक संख्या आहे. y ही नैसर्गिक संख्या आहे, तर 2 आणि 4 च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या कोणती, तर 3. हा एकच त्याचा काय होतो, सेट तयार होतो. कसला, सिंगल टोन सेट, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 3, बरोबर आहे. या पद्धतीने आपण म्हणू शकतो. आता एक मजेशीर गोष्ट, सेट बिल्डर मध्ये समजा असं सांगितलं, अशी एक संख्या आहे नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह आणि इंटिजर आहे. A set of integers
हॅव्हिंग नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह नंबर. म्हणजे कोणाला 0 आला ना, म्हणजे हे काय झाले सिंगल टोन सेटचे एक्झाम्पल्स. आता सिंगल झाला मग त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असणार, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये सॉरी सॉरी सिंगल ना, त्याच्यानंतर मग अजून काय येणार ज्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स भरपूर असणार आहेत. हां मग त्याला नाव देऊ आपण फायनाईट सेट. बरोबर आहे. आता फायनाईट सेट म्हणजे काय, अ सेट विच कंटेन्स, बरोबर आहे, विच कंटेन्स काउंटेबल number of elements. A set which can be count the elements in that set is known as a finite set. म्हणजे finite set म्हणजे काउंटेबल एलिमेंट्स असतात, काउंटेबल एलिमेंट्स असतात. हा ज्यावेळी आपण यादी लिहित जाऊ त्यावेळी ती कुठेतरी जाऊन संपणार आहे. म्हणजे लिस्ट करत असताना ती कुठेतरी थांबेल की नाही. जर ती थांबेल असेल तर आपण तिला काय म्हणणार फायनाईट सेट. म्हणजे 1 2 3 4 डॉट 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 100 थांबलं नाही तर म्हणजे काय, दिस इज नथिंग म्हणजे फायनाईट सेट असं, बरोबर आहे. 1 2 3 4 5 असं फायनाईट. इनफायनाईट म्हणजे काय, इनफायनाईट सेट a set which contains uncountable number of elements. Uncountable number of elements. Uncountable number of elements is known as a natural number चे set of natural numbers, set of integers, set of म्हणजे नंबरचे सगळे कोणाले सेट ऑफ कुठला इनफायनाईट सेट. त्याच्यानंतर तुम्हाला येईल तो एम्प्टी सेट. काय आहे बरं, एम्प्टी सेट इज अ फायनाईट सेट, बरोबर आहे. अँड ऑल नंबर्स म्हणजे एन म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर्स, त्याच्यानंतर येतो इंटिजर्स, मग रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स अँड रॅशनल, रिअल नंबर्स, कॉम्प्लेक्स नंबर, दीज ऑल आर इनफायनाईट सेट. आता नेक्स्ट येतो तो सबसेट. काय म्हणतो आपण त्याला, सबसेट असं म्हणायचं. आता सबसेट कोणाला म्हणला जातो, सबसेट हा एक शाळा आहे, शाळेमध्ये 9वीचा वर्ग. आता 9वीचा वर्ग म्हटलं तर 9वी ए आला, 9वी बी आला, 9वी सी आला, 9वी डी आला. हा आपण म्हणू इफ set A is a subset, set A is a subset if all the elements of A lies in B. A आणि B हे दोन सेट आहेत, त्याच्यामध्ये सेट A हा B चा सबसेट आहे. किंवा म्हणणार when all the elements of A are the elements of B किंवा A belongs to B असला पाहिजे. मग आता इथं लिहिताना कसं लिहायचं आपण, सबसेट set A is called a subset of set A is called a subset of set B if every element of set A every element of set A काय असला पाहिजे, is also an element of B, that is x belongs to A and x belongs to B. both दोघांवरती पण ते बिलॉंग केलेले असले पाहिजे. तर लक्षात आलं. and this relation A is the subset of B we can write down as A is the subset of B here. subset हा झाला. every set is a subset of itself. every set is a subset of itself. आणि every empty set किंवा empty set phi is a subset of every set. लक्षात ठेवा. प्रत्येक जण आपला स्वतःचाच काय असतो, सबसेट असतो, बरोबर आहे ना. and empty set is a every set is a subset of itself.
म्हणजे ए इज द सबसेट ऑफ ए म्हणू शकताय, बी इज द सबसेट ऑफ बी म्हणू शकताय, आणि एम्प्टी सेट फाय इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा घ्यायचा आहे तो प्रॉपर सबसेट. काय म्हणून आपण त्याला प्रॉपर सबसेट. सबसेट नंतर सगळ्यात महत्वाचं आपण जर सुपरसेट घेतला म्हणजे आता सबसेटच्या संदर्भात आता बघूया आपण सबसेट तुम्हाला समजला का. समजा ए इज इक्वल टू 1 2 3 4 5, बी इज इक्वल टू 1 5 6 4 3 2 8 9. Here 1 2 1 2 3 3 4 4 5 5. All elements म्हणजे काय x belongs to A and x belongs to B. ते दोघे पण आहेत. Therefore A is the subset of B. सगळेचे सगळे एलिमेंट हे B चे पण एलिमेंट्स आहेत म्हणून आपण याला काय करायचं सबसेट असं म्हणायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर येतो सुपरसेट. सुपरसेट म्हणून SUPER सुपरसेट. पुन्हा लिहितो SUPER सुपरसेट. आहे इथं लय सुपर आहे रे, सुपर गाडी वगैरे असते ना. इफ A is the subset of B, then B is called superset of A. का बरं सुपरसेट? सुपर केव्हा असतो त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा काहीतरी चांगलं असेल तर त्यालाही सुपर आहे. सुपर का म्हणतो? माझ्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त दुसऱ्याकडे आहे, त्याला आपण सुपर म्हणतो. आपल्यापेक्षा सुपिरियर आहे ना, सुपिरियर पर्सन. सुपरसेट म्हणजे ए चे सगळेच्या सगळे बी मध्ये आहेत, पण बी मध्ये आणखीन आहेत ना. दॅट्स वाय बी इज अ सुपरसेट ऑफ ए. अशा पद्धतीने होतं. आणि त्याच्यानंतर प्रॉपर सबसेट. पण आता हा सुपरसेट दाखवणार कसा? बी इज द सुपरसेट ऑफ ए. फुल टाकायचं बी इज द सुपरसेट ऑफ ए. त्याच्यानंतर प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट. आता प्रॉपर सबसेट म्हणजे काय? आता हा प्रॉपर म्हणजे नॉन एम्प्टी सेट ए. ए नॉन एम्प्टी सेट is said to be काय said to be a proper subset. बरोबर ना. is said to be a proper subset of B if all elements कोणाचे of set A are in set B and at least one element of B is not in A. Set A are in set B and at least one element of B is not in A. अशी जो होता ना त्याच्यामध्ये A is the subset of B but B is the proper subset of A होता, कारण त्याच्यामध्ये किमान एक तरी जास्त काय होतं त्याच्यामध्ये एलिमेंट होता. ते झालं प्रॉपर सबसेट. बरोबर आहे. म्हणजे ते x बिलॉंग्स टू A टेन्स टू x बिलॉंग्स टू B असणार. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर हा राईट डाऊन कसा करायचा? प्रॉपर सबसेट A is the proper subset of B. is the proper subset of B. सुपरसेट झाला, प्रॉपर सेट झाला. बरोबर आहे. सॉरी त्याच्यानंतर येतो पॉवर सेट. पॉवर सेट. बरोबर आहे. तर पॉवर सेट काय असणार आहे? The set of all subsets of set A is called the power set of A. The set of all subsets of set A is
called the power set of A. Power set of A असं आपण म्हणू. And it is denoted by P of A, which is denoted by P of A. And P of A is nothing but 2 raised to n. म्हणजे it contains 2 raised to n elements. 2 raised to n elements. याला म्हणायचं पॉवर सेट. सपोज आपण असं म्हणू पॉवर सेट A is equal to 1 2 3. सेट ऑफ द सेट्स असतात त्याच्यामध्ये. पॉवर सेट P of A 1 2 3 1 2 2 3 1 2 2 3 1 3 1 2 3 and 5 1 2 3 4 5 6 7 8 झाले. ठीक आहे का? म्हणजे 2 raised to n. n is equal to number of elements in set. ठीक आहे. म्हणजे इथं 2 raised to 3 1 2 3 2 raised to 3 is equal to 8. 8 कोण आहे? हे पॉवर सेट आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे if A contains n elements then the power set of A P of A contains 2 raised to n elements. Equal set इक्वल सेट्स म्हणून आपण काय म्हणायचं इक्वल सेट्स. आता इक्वल सेट काय सांगतात? इक्वल सेट्स म्हणजे काय? एक्झॅक्टली एलिमेंट्स सेम असतात. इक्वल सेट. टू सेट A and B are said to be equal if they have the same elements. If they have same elements, then we can write down as A is equal to B. A is equal to B असं म्हणू शकतो. आता इक्विव्हॅलेंट सेट्स आणि इक्वल सेट याच्यामध्ये फरक बघा. टू सेट A and B is said to be equivalent if they contain the same number of elements. काय करतात? सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. A म्हणजे काय? EAT. The words and the letters of the word eat, 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 and the word from it or TEA, T. इथे A, B, C मध्ये A is not equal to B or A is equal to B. Yes, A is equal to B and B is equal to C also. Here A is equal to B is equal to C. It, आणि T या 3 वेगवेगळ्या वर्ड्स मधले लेटर्स हे वेगवेगळे घ्यायचे. कळलं? याला काय होतं? पण सुपर सेट झाला, प्रॉपर सेट झाला, पॉवर ऑफ ए सेट झाला, इक्वल सेट झाला, इक्वॅलिटी ऑफ सेट झाला, म्हणजे आपण इक्विव्हॅलेंट सेट असं म्हणू. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट. आता हा युनिव्हर्सल सेट कोण आहे? युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सलचा अर्थ काय? युनिव्हर्सल सगळेच्या सगळं त्याच्यामध्ये सामावणार आहे. युनिव्हर्स म्हणजे सगळेच्या सगळे ते सामावतात की तसं युनिव्हर्सल म्हणजे सगळं. तुमचं कॉलेज घ्या. हे कॉलेज एक युनिव्हर्सल सेट आहे. ऑल ऑफ दी सबसेट्स ऑफ दॅट सेट युनिव्हर्सल सेट्स. आता युनिव्हर्सल सेट कसा लिहायचा? अ नॉन एम्प्टी सेट ऑफ विच set of which all the set of which all these sets under consideration, all the sets under consideration all the sets under consideration. असं म्हणजे हे तुकड्या सगळ्या डिव्हिजन्स ह्या सगळ्या all are अंडर कन्सिडरेशन ऑफ दॅट है ना. सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये कॉलेजचे कन्सर्न म्हणून कन्सिडर केले जातात. बरोबर आहे का? कन्सिडरेशन आर
सबसेट्स काय म्हणून ते सगळेचे सगळे सबसेट आहेत म्हणून इज कॉल्ड अ युनिव्हर्सल सेट इज कॉल्ड अ युनिव्हर्सल सेट अँड इट इज डिनोटेड बाय यू and it is usually denoted by Q. Universal set असं म्हणतो. समजा A is equal to 2, 4, 6, 8, 10, 32, 26 वगैरे असं. B 1, 3. काय बरं 1, 3, 5, 7, 9, 11. So C आहे 1, 2, 3 up to 50. Then C is in the consideration of A and B a universal set. C is a universal for this A and B असे येतं. हे झालं युनिव्हर्सल सेट बरोबर आहे. आता नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय ठेवलं ऑपरेशन्स ऑन सेट्स आहे. ऑपरेशन्स ऑन सेट्स आहे. तर ऑपरेशन ऑन सेटमध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट येतो. Complement of a set. Complement of a set. तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट असं केव्हा म्हणणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो वेन डायग्रामद्वारे दाखवतो मी तुम्हाला. हा युनिव्हर्सल सेट आहे कन्सिडर करा. हा ए असेल तर हा ए कॉम्प्लिमेंट असतो. लक्षात घ्या हा ए कोण असतं हा कोण झाला तुमचा ए आणि हा ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे 11th स्टँडर्डचा क्लासरूम आहे. बॉईज अँड गर्ल्स आर देअर. देन कॉम्प्लिमेंट ऑफ बॉईज इज इक्वल टू काय होणार गर्ल्स. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे आणि बी मध्ये नाही म्हणजे ए मध्ये नाही. युनिव्हर्सल सेटमध्ये आहे ए मध्ये नाही आहे तो ए कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बी मध्ये आहे म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे पण बी मध्ये नाही आहे त्याला बीचा कॉम्प्लिमेंट असं म्हणायचं. आणि गर्ल्सचा कॉम्प्लिमेंट काय होणार बॉईज. लक्षात आलं या पद्धतीचा हा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. Let A be a subset of universal set X, then set of all those elements of X which do not belong to A is called the complement of a set A is denoted by A complement or A complement. A complement or A complement. अशा पद्धतीने तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स पण कॉम्प्लिमेंटची एक प्रॉपर्टीज आहेत बघा. Properties of complements. पहिला प्रॉपर्टी काय आहे ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. बी कोणता आहे एक्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5 5 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एक्स. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 5 असतो. 5 चा कॉम्प्लिमेंट हा युनिव्हर्सल सेट असतो. D आहे A is a subset of B, then B complement is the subset of A complement. B complement is the subset of A complement. हे तुमच्या प्रॉपर्टीज आहेत 4. कोणाच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या तर ह्या आहेत प्रॉपर्टीज युनिव्हर्सल कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. आता युनियन ऑफ ए सेट्स असं सांगायचं तर युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स म्हणजे काय असं घेतलं हे सगळं युनियनच आहे. ए युनियन बी असं म्हणतो आपण. तर हा झाला ए युनियन बी बरोबर आहे. मग आता याला ए युनियन बी सेट फॉर्म मध्ये कसं लिहिलं एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और x बिलॉंग्स टू बी. एक तर त्याच्यामधला एलिमेंट हा एक्सचा ए वर डिपेंड करेल किंवा बी वरती डिपेंड करेल अशा पद्धतीने. याच्या प्रॉपर्टीज किंवा एखादं एक्झाम्पल आपण घेऊया.
ए युनियन बी काय असणार? अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 10 and 12 याला म्हणायचं युनियन ऑफ ए सेट्स. आता युनियन ऑफ सेट मध्ये प्रॉपर्टीज बघा. ए युनियन 5 इज इक्वल टू ए. ए युनियन 5 इज इक्वल टू ए. सेकंड, ए युनियन universal set is equal to universal set. 3, A union B is equal to B union A. And त्याच्यानंतर 4, A union B union C is equal to A union B union C. आता याला आपण काय म्हणू शकत नाही. सेकंड आहे तो आयडेंटिटी फॉर युनियन, हा आहे तो कॉम्युटेटिव्ह आणि हा आहे तो असोसिएटिव्ह. या प्रॉपर्टीज आहेत, बरोबर आहे, ऑपरेशन्स ऑन सेट वरती. त्याच्यानंतर ए युनियन ए इज इक्वल टू ए आयडम्पोटेंट आहे. ए युनियन ए इज इक्वल टू ए. 6 1, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. ए युनियन आणि ए कॉम्प्लिमेंट दोघे एकत्र डोळ्यासमोर आला तर काय होतं? युनिव्हर्सल, बरोबर आहे. त्याच्यानंतर ए इज द सुपरसेट ऑफ बी, देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. इफ ए इज द सुपरसेट ऑफ बी, देन ए युनियन बी इज इक्वल टू कोण असणार? ए इज द सुपरसेट ऑफ बी आहे, ए हा मोठा आहे. ए युनियन बी जर केला, युनियन बी तर एच येणार ना. ए युनियन बी इज इक्वल टू ए. आता इंटरसेक्शन ऑफ complements. The A union B is equal to B झाला. A is the superset of काय दिला होता? A is the superset of A union B असं लिहूया. Then B is the superset of A union B. ठीक आहे, चला ना सगळ्यांना complement of a set which is sorry union of two sets. आता intersection of sets. Intersection म्हणजे if A and B are the two sets and then the common elements from it known as A intersection B. A intersection B झाला. A is equal to समजा 1 2 3 4 5 असेल. 1 3 5 7 9. Therefore A intersection B is equal to 3 5 3 5 4 9. हा कोण आहे? 1 पण आहे. 1 3 5 is the intersection of that given to कोण आहे ते सेट आहे. त्या पद्धतीने इथे होतं. आणि जर तुम्हाला इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज बघायचे असेल, इफ ए बी सी आर एनी 3 सेट्स देन ए इंटरसेक्शन 5 is equal to 5. A intersection union is equal to कोण येणार? युनिव्हर्सल आणि ह्या ए येणार. थर्ड वन, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. त्याच्यानंतर ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी. फिफ्थ ए इंटरसेक्शन ए एच येणार. सिक्स्थ ए इंटरसेक्शन ए आयडेंटिटी ला ना. हा ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू 5. A intersection A is equal to A minus. A intersection A is equal to 5. ये तसा पटत नाही. डिस्जॉइंट सेट पाहिजे. त्याच्यानंतर if A is the superset of B, then
If A is the superset of D, then A intersection B is equal to A. Is equal to A. आणि दुसरा आहे A intersection B. A intersection B superset of A. हा intersection A चा superset असेल. A intersection B is a superset of B. असं होऊन जाईल. A union B union C. आता डिस्ट्रीब्युटिव्हिटी काय येणार आहे? A intersection B union C is equal to A intersection B union A intersection C. A intersection or union झाला, union or intersection. या पद्धतीनं इथं आपल्या इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स समजतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा टेक्स्टमध्ये पेज नंबर 90 वरती एक काय दिलं आहे, टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटीज दिला. If A is equal to बुक मध्ये आहे x such that x belongs to n. X is the factor of 12. X is the factor of 12. B is equal to x such that x belongs to n. X is a factor of 18. Factor of 18. Find the intersection B. तो पहला काय येणार, A is equal to 1 2 3 4 बरोबर का 6 आणि 12. B is equal to 1 2 3 6 9 8. Therefore A intersection B is equal to 1 2 3 and 6. 1 2 3 and 6. कॉमन फॅक्टर ऑफ 12 and 18 हा असं झालेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुमचा डी मॉर्गन्स एक बघूया. त्यानंतर टेक्स्ट बुकमध्ये तुमच्या 91 पेजवरती एक आहे डिफरन्स ऑफ सेट्स बघायचा आणि त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज बघून आपण इंटरवल्सकडे जाईल. आणि एकदा इंटरवल संपला की तुमचा एक्सरसाइज 5.1 सोडवता येतं आपल्याला. आणि मग हा 4.1 जेव्हा सोडवू त्यावेळी आपल्याला प्रत्येकाने काही समजून येईल की काय करायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? डी मॉर्गन्सला जाता जाता तुम्हाला राईट डाऊन करून दाखवतो. डी मॉर्गन्स म्हणजे आल्यावर पटकन तुम्हाला काय होईल लक्षात येईल. डी मॉर्गन्स लॉ. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आणि ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय असतं ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. अशा मला प्रमाणे हा डी मॉर्गन्स लॉ सांगतो. लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला पुढे त्यांनी लिहून दिलेलं एक्झाम्पल आहे टेक्स्टबुकमध्ये. हा टेक्स्टबुकमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करू आणि डी मॉर्गन्स लॉ डिफरन्स ऑफ सेट्स प्रॉपर्टीज ऑफ डिफरन्स ऑफ सेट्स बघूया. त्याच्यानंतर कार्डिनल सेट्स आहेत कार्डिनॅलिटी आपण बघूया. आणि मग ऑर्डर पेअर बघितला की मग ऑर्डर ओपन इंटरवल्स बरोबर इंटरवल्सकडे गेलो की आपला इथं हा एक्सरसाइज स्टार्ट होतो. मग ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.